मी माझी रोजची सामान्य कार आणि एखादी स्पोर्ट्स कार समजा फेरारी यांची शर्यत लावण्याचं ठरवतो. साहजिकच माझी कार तिच्यासमोर काहीच नाही. तिचा कमाल वेग खूप जास्त असतो. पण समजा आपण या शर्यतीसाठी असं ठरवलं की दोघांचाही कमाल वेग ताशी 80 मैल इतकाच ठेवायचा, तर काय होईल? आता तुम्हाला काय वाटतं? माझ्या जिंकण्याची शक्यता आहे का? चला तर मग पाहूया. 3, 2, 1. ओ ओ, असं का बरं झालं? आपला दोघांचा कमाल वेग तर सारखाच होता, बरोबर? आपण स्पीडोमीटरकडे बघूया, त्यातून काहीतरी अंदाज येईल. आपण पुन्हा एकदा प्रयत्न केला. अरे वा, तुम्ही पाहिलंत काय झालं? आपला दोघांचा कमाल वेग सारखाच जरी असला तरी तुम्ही पाहू शकता की स्पोर्ट्स कारने माझ्या कारपेक्षा खूप लवकर तो वेग पकडला. तुम्ही किती लवकर वेग वाढवू शकता किंवा किती वेगाने वेग पकडू शकता, हीच त्वरण म्हणजेच ॲक्सेलरेशनची संकल्पना आहे. आणि म्हणूनच जरी आपला कमाल वेग सारखाच असला तरी फेरारी किंवा कोणत्याही स्पोर्ट्स कारचं त्वरण सामान्य कारपेक्षा खूप जास्त असतं आणि म्हणूनच ती आघाडी घेऊ शकली. मग आपण त्वरणाची व्याख्या कशी करू शकतो? भौतिकशास्त्रामध्ये त्वरण म्हणजे काय? तर त्वरण म्हणजे वेगातील बदलाचा दर. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुमचा वेग किती वेगाने बदलतोय याचं ते मोजमाप आहे. हे समजून घेण्यासाठी आपण भरपूर उदाहरणं घेऊ, पण गणितीय भाषेत सांगायचं तर त्वरण म्हणजे वेगात झालेला बदल. डेल्टा हे चिन्ह वेगातील म्हणजेच व्ही मधील बदल दर्शवतं. म्हणून वेगातील बदल भागिले या बदलासाठी लागलेला वेळ. मग हे कशाच्या बरोबर असेल? वेगातील बदल कसा मोजायचा? कोणत्याही राशीतील बदल हा सामान्यतः तिचे अंतिम मूल्य वजा सुरुवातीचे मूल्य असा काढला जातो आणि त्याला बदलासाठी लागलेल्या वेळाने भागलं जातं. आता फेरारीच्या बाबतीत समजा ताशी 80 मैल या वेगापर्यंत पोहोचण्यासाठी तिला 2 सेकंद लागले आणि माझ्या कारला मला नक्कीच माहीत नाही, पण कदाचित 10 सेकंद किंवा त्याहून जास्त वेळ लागला असेल. पण आपण 10 सेकंद धरून चालू. तर मग त्याचं त्वरण किती असेल ते पटकन मोजूया. फेरारीचं जे त्वरण असेल, समजा फेरारीचा अंतिम वेग ताशी 80 मैल आहे, त्यातून 0 हा सुरुवातीचा वेग वजा करू आणि त्याला 2 सेकंदांनी भागू. यावरून आपल्याला 40 मैल प्रति तास प्रति सेकंद असं उत्तर मिळतं. याचप्रमाणे माझ्या कारचं त्वरण काय असेल? मी माझ्या कारसाठी फक्त एम हे अक्षर वापरतो. त्याच्यामुळे इथे वेगातील बदल जो सारखाच आहे तो 0वरून 80वर जातो, पण त्यासाठी 10 सेकंद लागतात आणि त्यामुळे आपल्याला 8 मैल प्रति तास प्रति सेकंद हे उत्तर मिळतं. तर पहा, जरी दोन्ही गाड्यांच्या वेगातील बदल सारखाच असला तरी फेरारी आपला वेग अधिक वेगाने बदलू शकते, ज्यामुळे तिचं त्वरण जास्त असतं आणि हे आकडे आपल्याला तेच सांगतात. याचा अर्थ असा की एका सेकंदात फेरारी 40 मैल प्रति तास इतका वेग पकडते, तर माझी कार एका सेकंदात फक्त 8 मैल प्रति तास इतकाच वेग वाढवते. आता पाहूया की त्वरण ही संकल्पना मला इतकी कठीण का वाटत होती. त्वरण समजायला कठीण असू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैल प्रति तास हे प्रमाणित एकक नाही. याचं प्रमाणित एकक मीटर प्रति सेकंद हे आहे. मीटर प्रति सेकंद. त्यामुळे जर मी या 40 मैल प्रति तासचं रूपांतर केलं तर ते सुमारे 18 मीटर प्रति सेकंद इतकं येतं. याची काळजी करू नका ते कसं आलं, पण या ठिकाणी आपल्याला प्रमाणित एककांमध्ये ते त्वरण 18 मीटर प्रति सेकंद इतकं मिळतं. पुन्हा एकदा याचा अर्थ काय होतो? आता याचा अर्थ असा की प्रत्येक सेकंदाला माझी फेरारी 18 मीटर प्रति सेकंद इतका वेग पकडते. आणि जर तुम्ही हे एकक सोपं करून लिहिलं तर ते मीटर प्रति सेकंद वर्ग असं होतं आणि हे लगेच लक्षात येत नाही, हो ना? मीटर प्रति सेकंद वर्ग म्हणजे काय? नेहमी लक्षात ठेवा की ते मीटर प्रति सेकंद असं असतं आणि इथेही तसंच आहे. 8 मैल प्रति तास याचं जर मी मीटर प्रति सेकंदमध्ये रूपांतर केलं तर सुमारे 3.6 मीटर प्रति सेकंद मिळतं, म्हणजे ते 3.6 आहे. तिचा वेग 3.6 मीटर प्रति सेकंद या दराने वाढतो किंवा मी असंही म्हणू शकतो की ते 3.6 मीटर प्रति सेकंद वर्ग आहे. त्यामुळे एककाबद्दल काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. ते मीटर प्रति सेकंद वर्ग आहे. पण मला ते कठीण वाटण्याचं अजून एक कारण होतं. माझं डोकं मला नेहमी सांगायचं की त्वरण आणि वेग म्हणजे एकच गोष्ट आहे, पण तसं नाही आहे. वेग किती वेगाने बदलतोय याला त्वरण म्हणतात. जेव्हा वेगात बदल होतो तेव्हाच त्वरण निर्माण होतं. हे तपासण्याचा एक मार्ग म्हणजे स्पीडोमीटरकडे पाहणं. पण जर तुमच्याकडे स्पीडोमीटर नसेल तर आपण गती आकृतीकडे बघू शकतो. उदाहरणार्थ जर मी आपल्या फेरारीचा जर अर्ध्या सेकंदाला फोटो काढला तर ते कसं दिसेल ते पाहूया. आपल्याला काय दिसतंय? आपण पाहू शकतो की पहिल्या अर्ध्या सेकंदात तिने थोडं अंतर कापलं. पुढच्या अर्ध्या सेकंदात तिने थोडं जास्त अंतर कापलं. त्यानंतर तिने त्याहून जास्त अंतर कापलं आणि असंच पुढे. यावरून मला समजलं की अच्छा, फेरारी नक्कीच त्वरणीत होते, कारण ती प्रत्येक पुढच्या वेळेच्या टप्प्यात अधिकाधिक अंतर कापते.
त्यामुळे तिचा वेग नक्कीच वाढत असणार आणि यालाच ऑइल ड्रॉप डायग्राम म्हणतात. कारण जर तुम्ही अशी कल्पना केली की तुमच्या कारमधून तेल सांडतंय, या उदाहरणात दर अर्ध्या सेकंदाला तेल गळतंय, तर रस्त्यावरचे तेलाचे थेंब काहीसे असे दिसतील. आणि यावरून मला त्वरणाबद्दलचा आणखी एक मुद्दा आठवतो. बघा, वेग ही एक सदिश राशी आहे. तिला एक दिशा असते, बरोबर ना? याचाच अर्थ त्वरण ही सुद्धा एक सदिश राशी आहे. तिलाही दिशा असते. आणि पुन्हा एकदा माझं डोकं म्हणायचं की कार ज्या दिशेने जात आहे त्याच दिशेने त्वरण असलं पाहिजे. पण नेहमीच तसं नसतं. दिशेबद्दल विचार कसा करायचा ते इथे पाहूया. जर त्वरणाचं मूल्य धन आलं, जसं की आपल्या उदाहरणात, तर त्याची दिशा वेगाच्या दिशेसारखीच असते. तर आपल्या उदाहरणामध्ये वेग वरच्या दिशेने आहे आणि त्वरणाचे मूल्य धन असल्याने आपल्या उदाहरणात त्वरण देखील वरच्या किंवा पुढच्या दिशेने असले पाहिजे. तुम्ही त्याला जे काही म्हणू इच्छिता, हे आपल्याला समजलं का ते पाहूया. ही आणखी एक ऑइल ड्रॉप डायग्राम आहे आणि कल्पना करा की कार पुन्हा पुढे जाते. तुम्ही हा व्हिडिओ थांबवून विचार करू शकता की ही कार त्वरणित होते आहे की नाही, आणि जर होत असेल तर त्या त्वरणाची दिशा कोणती आहे. व्हिडिओ थांबवा आणि प्रयत्न करा. ठीक आहे, चला पाहूया. इथे मला दिसतंय की प्रत्येक पुढच्या वेळेच्या टप्प्यातील अंतर कमी कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे या उदाहरणात वेग कमी होतोय, म्हणजे तो अजूनही बदलतोय. म्हणूनच या कारमध्ये देखील त्वरण होत आहे. आता तुम्ही म्हणाल, जर तिचा वेग कमी होतोय तर हे अवत्वरण किंवा मंदन नाही का? तुमचं बरोबर आहे. पण भौतिकशास्त्रात त्वरण हा एक अधिक व्यापक शब्द आहे. तुम्ही वेग वाढवत असाल किंवा कमी करत असाल, त्यासाठीचा सामान्य शब्द त्वरण हाच आहे. जोपर्यंत वेगात बदल होतोय तोपर्यंत आपण म्हणू की त्यात त्वरण होत आहे. त्यामुळे होय, हे त्वरण खरोखरच अवत्वरण आहे. आता याची दिशा काय आहे? त्यासाठी मी माझ्या त्वरणाच्या चिन्हाकडे पाहीन. यावेळेस अंतिम वेग सुरुवातीच्या वेगापेक्षा कमी असल्यामुळे तुम्हाला दिसेल की हे ऋण असेल. त्यामुळे इथे त्वरण ऋण असेल आणि ऋणत्वरण याचा अर्थ ते वेगाच्या विरुद्ध दिशेने आहे. तर इथला वेग पुढच्या दिशेने असल्याने या उदाहरणात त्वरण नक्कीच मागच्या दिशेने असलं पाहिजे. तर पहा, तुमच्या डोळ्यांसमोर तुम्ही पाहू शकता की त्वरण आणि वेग नेहमी एकाच दिशेने असण्याची गरज नाही. तर लक्षात घ्या, साधारणपणे जर तुमची वस्तू वेग घेत असेल, जर तिचा वेग वाढत असेल, तर त्वरण आणि वेग एकाच दिशेने असतात. त्यांची चिन्हे सारखीच असतील. जर एक धन असेल म्हणजे वेग धन असेल, तर त्वरणसुद्धा धन असते. पण जर तुमची वस्तू संथ होत असेल, जर तिचे अवत्वरण होत असेल, तेव्हा त्वरण वेगाच्या विरुद्ध दिशेने असते. त्यांची चिन्हे एकमेकांच्या विरुद्ध असतील. जर वेग धन असेल तर त्वरण ऋण होते. आणि पुन्हा एकदा आपण एका ॲनिमेशनद्वारे याची खात्री करून घेऊया. हे पहा, अवत्वरण समजलं ना? जेव्हा वेग स्थिर असतो तेव्हा त्वरण काय असतं? आपण आणखी काही उदाहरणे घेऊया, कारण त्वरण समजून घेण्यासाठी कितीही उदाहरणे घेतली तरी ती कमीच पडतात. तर ही आणखी एक ऑइल ड्रॉप डायग्राम आहे. समजा या ऑइल ड्रॉप्सच्या मधलं अंतर अगदी सारखंच आहे. वेग वरच्या दिशेने आहे. मग त्वरणाची दिशा कोणती असेल? पुन्हा एकदा व्हिडिओ थांबवा आणि प्रयत्न करा. जर ऑइल ड्रॉप्समधलं अंतर अगदी सारखंच असेल, तर याचा अर्थ हा वेग बदलत नाही आहे. तिचा वेग स्थिर आहे. त्यामुळे तिथे कोणतंही त्वरण नाही. याचाच अर्थ या उदाहरणात स्थिर वेगामुळे त्वरण 0 आहे. तर तुम्ही पाहू शकता की ही वस्तू कदाचित अत्यंत जास्त वेगाने पुढे जात असेल, पण त्याने काही फरक पडत नाही. तो वेग बदलत नाही आहे आणि म्हणूनच तिथे त्वरण नाही. ठीक आहे, पण जर आपली कार फक्त एका जागी स्थिर उभी असेल तर काय? तिचं त्वरण काय असेल? यावेळी आपल्याला ऑइल ड्रॉप डायग्रामची गरज नाही. आपण याची नुसती कल्पना करू शकतो. तिचा वेग 0 असेल, पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे तो वेग 0च राहील, तो बदलत नाही आहे. अशी परिस्थितीत सुद्धा त्वरण 0 असेल. ही शेवटची ऑइल ड्रॉप डायग्राम आपण काढूया आता. या स्थितीमध्ये ऑइल ड्रॉप समान अंतरावर आहेत. त्यांच्यामधलं अंतर सारखंच आहे, पण ती एका वळणावरून जाते. कार एका वळणावरून जाते. या वळणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे, जर त्यांच्यामधलं अंतर सारखंच असेल, तर मला माहिती आहे की तिची चाल सारखीच असली पाहिजे, म्हणजे त्वरण 0 असलं पाहिजे, बरोबर ना? पण इथे आपल्याला काळजी घ्यावी लागेल. चाल सारखीच आहे, पण वेगामध्ये दिशा अंतर्भूत असते आणि तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की दिशा सतत बदलते आहे. याचाच अर्थ जरी चाल सारखीच असली तरी दिशा बदलत असल्यामुळे वेग बदलतोय आणि म्हणूनच या उदाहरणामध्ये त्वरण असलंच पाहिजे. त्यामुळे ही कार एका स्थिर चालीने जात असली तरी वेगात बदल होत असल्यामुळे ती त्वरणित होते आहे. मला माहिती आहे की हे थोडं कठीण आहे, पण यात नेहमी वेगातील बदल महत्त्वाचा असतो, चालीतील बदल नाही. आणि आता जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की या त्वरणाची दिशा काय असेल, तर त्याची काळजी करू नका. आपण वक्राकार गतीमधील त्वरणाची दिशा वेगळ्या व्हिडिओमध्ये बघू. तर शेवटी थोडक्यात सांगायचं झालं तर तुमची चाल नाही, तर तुमचा वेग किती लवकर बदलतो याचं मोजमाप म्हणजे त्वरण होय.
वेगातील बदल भागिले त्या बदलासाठी लागलेला वेळ असं ते मोजलं जातं आणि म्हणूनच त्याचं एकक मीटर प्रति सेकंद वर्ग असं थोडं विचित्र वाटणारं तयार होतं. पण त्याचा अर्थ काय आहे? ते मुळात तुम्हाला हे सांगतं की दर सेकंदाला वेगामध्ये किती मीटर प्रति सेकंद इतका बदल होतोय. आणि जेव्हा वस्तू सरळ रेषेत फिरत असतात, जर तुमचा वेग वाढत असेल तर त्वरण आणि वेग एकाच दिशेने असतात. जर वेग कमी होत असेल, जर तुमचं अवत्वरण होत असेल, जर तुम्ही संथ होत असाल तर ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतील. आणि नक्कीच जर तुमचा वेग बदलत नसेल तर तुमचं त्वरण शून्य असेल.